रसिको नमस्कार. मी मंगला खाडीलकर. सारस्वत कलाकार मंच या व्यासपीठाच्या वतीनं एक आवाहन करण्यासाठी म्हणून मी आपल्याला सामोरी आलेली आहे. 2024मध्ये सारस्वत कलाकार मंच या व्यासपीठाची स्थापना झाली. ती सारस्वत ज्ञातीतील महाराष्ट्र आणि गोवा या परिसरातल्या गुणी कलावंतांना योग्य असं व्यासपीठ मिळावं या हेतूनं. काय असतं की मुळात सारस्वत समाज हा कलाप्रेमी आहे आणि विविध कलांमध्ये गती असलेले अनेक कलाकार या ज्ञातीमध्ये असतात. पण काय असतं की त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. अशा वेळेला ते व्यासपीठ आपण उपलब्ध करून द्यावं या हेतूनं जेव्हा पहिला कार्यक्रम सादर झाला त्यावेळेला कलाकारांचा अत्यंत तुफान असा प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा एकदा कलाकारांसाठी हा मंच उपलब्ध करून द्यावा असा मानस करून आपण एकंदरीतच एक आवाहन करतो आहे. ते असं की सारस्वत ज्ञातीतल्या महाराष्ट्र आणि गोवा परिसरातल्या कुठल्याही कलेची पाठराखण करणाऱ्या योग्य अशा कलाकारानं आपला 2 मिनिटाचा व्हिडिओ सादर करायचा आहे आणि हा व्हिडिओ सारस्वत कलाकार मंच यांच्याकडे पाठवायचं आहे. आपल्याला स्क्रीनवर एक मोबाईल नंबर दिसेल, त्यावर आपली 2 मिनिटाची अतिशय नेटकी अशी व्हिडिओ क्लिप ज्यामध्ये आपल्या कलेचा अगदी योग्य तो अंदाज परीक्षकांना येईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. आणि ही क्लिप आपल्याकडे 14 फेब्रुवारीपर्यंत येईल याची दक्षता तुम्ही घ्यायची आहे. त्यानंतर परीक्षकांचं एक मंडळ हे त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्सची छाननी करेल आणि मग त्यातून अगदी मोजक्या अशा 12 कलावंतांना 7 मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सादरीकरणाची संधी दिली जाईल. हा कार्यक्रम 7 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये सादर होणार आहे आणि सारस्वत कलाकार मंचाचे प्रमुख अतिथी या नात्यानं स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोवळेकर उपस्थित राहणार आहेत आणि कलावंतांना मार्गदर्शनही करणार आहेत. उत्तम संधी आहे. कोणतीही कला, अगदी कोणतीही कला असो, त्याची आपण निष्ठेनं पाठराखण करत असाल आणि त्यात पुढे जाऊ इच्छित असाल आणि एका सुंदर अशा व्यासपीठाची वाट पाहत असाल तर त्वरा करा आणि पटकन आपला व्हिडिओ आम्ही सांगितलेल्या मोबाईल क्रमांकावरती पाठवून द्या. तेव्हा भेटूया 7 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटरमधल्या सारस्वत कलाकार मंचाच्या व्यासपीठावर.